धुळे जिल्ह्यातील मुंबई आग्रा महामार्गावर असलेल्या शिंदखेडा तालुक्यातील नरढाणे गावातील व्यापाऱ्यांनी आज आपली दुकाने बंद ठेवत रास्ता रोको केला। बुधवारी सायंकाळी दोघा तरुणांनी मेडिकलसमोर लघुशंका करण्याचा प्रयत्न केला। यावेळी मेडिकल चालकाने त्यांना हटकले असता त्यांना मारहाण करण्यात आली व दुकानातील पैसे घेऊन टवाळखोर पसार झाले होते। त्याचाच निषेधार्थ आज व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत निदर्शने व्यक्त केली। बाईट्स गेल्या काही दिवसांपासून गावातील गावगुंडांनी व्यापाऱ्यांना पैशांसाठी त्रास देत धमकावणे सुरू केले, तसेच महिलांची छेड देखील काढत असतात। आरोपी यावेळी व्यापारी गावातील नागरिकांनी केला। यावेळी नरढाणा गावातील व्यापाऱ्यांनी रास्ता रोको करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली। माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। बिल्डिंग वर दिले ना गाडी गाडी वर दिले ना। महिलांना सुरक्षा, विद्यार्थिनींना सुरक्षा, नरढाण्यात कायदा व सुव्यवस्था, गुन्हेगारांना अटक। इतक्या जोरात दगड मी चुकवला सर, काय फारसा तुम्हाला बस बस हे काचा पडला सगळ्या माल खाली पडला भक्ती भक्ती असे जसे घेऊन घेतात तसे महिलांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, गुंडगिरीला आळा घालायलाच पाहिजे, विद्यार्थिनींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, आया बहिणींना सुरक्षा मिळालीच पाहिजे, व्यापाऱ्यांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, ग्रामस्थांना सुरक्षा मिळालीच पाहिजे, गुंडगिरीचा नायनाट झालाच पाहिजे, गुंडगिरीचा नायनाट। पुढे दुकान अंकुर दुकानांची बी घ्यायची।
हे पुढे दुकान आहे. होणार नाही. महिलांना सुरक्षा, विद्यार्थिनींना सुरक्षा, व्यापाऱ्यांना सुरक्षा, बाजारपेठ सुरक्षित. ती काय होती आणि तोडफोड कोणी आणि का करण्यात आली? माझं नाव रवींद्र शांताराम देसले. माझ्या मेडिकलचं नाव श्री अमरनाथजी मेडिकल. संध्याकाळी 8:30 वाजेच्या सुमारास इथे समोर या भिंतीजवळ 2-3 लोक आले. 2 लोक अनोळखी पोरं होते, 2-3 होते. लगेच करत त्यांना म्हटलं पुढे जाऊ. थोडस इथं लेडीज कस्टमर उभी होती, येतं जातं उभीच होती. ते त्यांना पण ते बाचाबाची होती. तुम मायनं जाऊन अर्धशे काय जागातून माफी काय बादर शोध येतं त्या बारकावी तर बोलायले कोणता मालकच आहे, कोणले काहीच आहे, कोणी कामला यावर बशी राहणार शिवाय देत होते जागा मालकांना, दुकान मालकांना. त्याच्यावरून ते झालं. त्यांना म्हटलं त्यामुळे म्हटलं का तो म्हणे आम्हाला बोलतोच म्हटलं का तुम्ही का अधिकार आहे का बोलायला? मग तुम्हाला अधिकार आहे असं बोलायला सांगितलं. त्यांनी फोन करून एवढी गर्दी अशी गर्दी सगळी गर्दी गोळा केली. तर 4-5 लोक आले, आडवं पाडून मला मारायचा त्यांनी प्रयत्न केला. माझ्या खिशातून किती पैसे होते काय ते जवळजवळ 8-10 हजार रुपये, 10-1,000च्या आसपास गायब झाले. आणि इथं मारलंय बघा, इथं मोठाला लागलं सांग डायरेक्ट फिल्म स्टाईलचा बुक्का मारून कानाला व्यासत सपासप 2-4 दिन. जितेंद्र सीताराम परदेसी. माझी देशी दारू दुकान है. केव्हा भी दारू की दुकान में आने का, बियर के बाटले उठाने का, चलते बनने का, दादागिरी करने की, पैसे देने के नहीं. हाँ बोलो. मारा मारी करने की. हाँ बस ये कि गुंडागर्दी कम होने को ना. नष्ट झाली पाहिजे. सर काय सांगणार, ही घटना काय घडली होती? वारंवार अशा घटना घडत आहेत. आज रस्ता रोको करण्यात आला व्यापाऱ्यांच्या वतीने, काय मागणी? गेल्या काही वर्षांपासून नरडाणा बाजारपेठेचा जो विचार केला तर परिसरात गेल्या 4-5 किलोमीटरच्या अंतरावर तुमच्या वंडर सिमेंट आहे, अल्ट्राटेक आहे, जिंदाल पॉवर प्लांट आहे. एका बाजूनी जर व्यापारपेठ वाढत आहे, नरडाण्याच्या गावातल्या व्यापाऱ्यांना जर त्यांच्या उत्पन्नात वाढ होत असेल, गावाच्या बेरोजगार पोरांना जर नोकऱ्या मिळत असतील, बाहेर गावून आलेले जे लोक आहेत ते याच गावात राहतात, त्यांचे मुलं याच गावात शिकतात, त्यांची जी खरेदी आहे या व्यापाऱ्यांकडूनच असते. पण गेल्या वर्षभरापूर्वी विधानसभेच्या तोंडावर एक मोठी मोबाईल फोडी झाली ती. त्यावेळेस गावात कॅमेरे नव्हते. पोलीस प्रशासनाला आम्ही सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती करून आम्ही पूर्ण बाजारपेठेत वैयक्तिक खर्चातून आम्ही कॅमेरे लावले. त्या कॅमेऱ्यांचा ॲक्सेस पोलीस स्टेशनला दिलं. त्याच्यानंतर त्यांनी 15 दिवसात त्या मोठी मोबाईलचं दुकान फोडलं. तर गेल्या 4-5 लाखाचा मोबाईल त्यांनी परत त्या व्यापाऱ्यांना मिळवून दिले. पण आताचा हा विषय खूप गंभीर झालेला आहे की व्यापाऱ्यांना संरक्षण मिळालं पाहिजे. त्यांना जर संरक्षण मिळालं तरच ते धंदेपाणी करू शकतील. जर धंदेपाणी करेल तर बाजारपेठ ही वाढेल आणि अजून उत्सुक होतील ना व्यापारी. आज परिस्थिती वेळ तर लोकसंख्येनुसार नोकऱ्या नसल्यामुळे कर्ज घेऊन पोरं दुकानं टाकताय, मोबाईल दुकान आहे, कपडे दुकान आहे, व्यापारपेठ वाढत चालली आहे. पण एवढीच पोलीस प्रशासनाला सगळ्यांचं, नरडाण्या गावाचं, नागरिकांचं, ग्रामस्थांचं, सगळ्या लोकप्रतिनिधींचं एकच विनंती आहे की व्यापाऱ्यांना त्यांना संरक्षण मिळालं गेलं पाहिजे. जर संरक्षण मिळालं तरच ते येणाऱ्या काळात धंदे करू शकतील. जर याच्या पुढे जर असं होत राहिलं तर व्यापाऱ्यांची तीव्र भावना आहे की ते दुकान उघडणारच नाहीये. जर दुकान उघडणार नाही तर दळणवळण तर ठप्प होऊन जाईल ना. तर कुठेतरी आमची सगळ्यांच्या आहे की जो आरोपी आहे किंवा जो या प्रकरणात जे सहभागी आहे, जे दहशत माजवता किंवा जे काही या गेल्या अनेक महिन्यांपासूनचा जो प्रकार चालू आहे त्याच्यावर कुठेतरी लगाम लावली पाहिजे. माझं नाव जितेंद्र पवार सुजोय. या गावाचा मी सरपंच आहे. साहेब हे आमचं नळर गाव एकदम शांत आहे. असा उपोषणाचा टाइम जेव्हा काही वस्तू गंभीर होतात गावामध्ये, पोलीस यंत्रणाकडनं जेव्हा कंट्रोल होत नाही तेव्हा